राजू निघाले खरे, बाकी सर्व खोटे. सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अलबेल वातावरण दिसत नाही. मोहोळचे आमदार राजू खरे हे महाविकास आघाडीला साथ देताना दिसत आहेत, तर माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी साथ सोडल्याचं चित्र निर्माण झाले. त्यामुळे राजू निघाले खरे तर बाकीचे खोटे अशी चर्चा सध्या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू आहे. सोलापूर विधान परिषद निवडणूक रंगात आलीये. खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे एकाकी झुंज देताना दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या स्वाभिमानाला त्यांनी आर्त हाक दिली असून जिल्ह्याची ताकद दाखवून देण्याची हीच वेळ असल्याचा संदेश त्यांनी दिलाय. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नागरिकातून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतच असून नागरिकच मतदारांना जिल्ह्याचा स्वाभिमानी बाणा टिकवण्यासाठी आवाहन करताना दिसत आहेत. अशा अवस्थेत साथ द्यायची सोडून काही आमदार भागुबाई बनताना दिसत आहेत. मोहोळचे आमदार राजू खरे मात्र या स्वाभिमानाच्या लढाईत पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडीची बूज राखताना दिसत आहेत. तर माढा, माळशिरस, करमाळ्याचे आमदार मात्र पालकमंत्र्याच्या मागे पुढे करून आपल्या पक्षनिष्ठा धर्माला गालबोट लावताना दिसत आहेत. मतदारांनी यांना पुरोगामी विचारांचं नेतृत्व म्हणून मतदान केले आणि विधानसभेत पाठवले. मात्र पुरोगामी विचार टिकवायची वेळ जेव्हा सोलापूर जिल्ह्यावर आली तेव्हा मात्र हे भाजपाच्या चरणी स्वतःला अर्पण करून घेताना दिसत आहेत. वेगवेगळ्या कपोलकल्पित रंजक कहाण्या सांगून आम्ही का भाजपकडे आकृष्ट झालो याच्याच कथा लोकांसमोर रंगवताना दिसत आहेत. पण यांची दुखडी काय आहेत हे जनतेनं हेरले. त्यामुळेच निवडणुका होऊन जातील, पण पक्षाला गद्दारी करणाऱ्यांची चेहरे जनतेच्या मनातून पुसले जाणार नाहीत अशी चर्चा सध्या निमित्ताने आहे. म्हणूनच राजू निघाले खरे, बाकी सर्व खोटे अशी चर्चा सध्या लोकात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे शेवटच्या श्वासापर्यंत लढले, कारण त्यांच्यासाठी संख्या नव्हे तर निष्ठा आणि ध्येय महत्वाचे होते. सोलापूरच्या राजकारणातही आज अशीच परिस्थिती असल्याची चर्चा होत आहे. साथीदारांची संख्या कमी जास्त होत असली तरी खासदार धैर्यशील मोहिते पाटील स्वाभिमानाची बाजू ठामपणे मांडताना दिसत आहेत. सत्ता आणि समीकरणांच्या गर्दीतही त्यांनी संघर्षाची वाट निवडलीये. म्हणूनच गर्दी इतिहास घडवत नाही, निष्ठेनं लढणारे मोजकेच इतिहासात अजरामर होतात.